सर्व संपलं असं कधीच होत नसतं. अनूप आणि अजय दोघंही निघालेत दिल्ली टू मुंबई. कशासाठी? मिशन मानसीसाठी. अनूप तर खूपच उत्सुक की त्याला कधी एकदा अजय सरांची आणि मानसीची भेट घडते आणि मग त्यावेळेस नक्की दोघांच्या डोळ्यामध्ये नक्की कोणते भाव असणार आहेत, दोघांचे चेहरे किती खुललेले असतील, अशा कल्पनाविलासातच दोघंही एअरपोर्टवर पोचले. अर्थात घरी सायण्णा रेवम्माला योग्य त्या इन्स्ट्रक्शन्स देऊन राजाबाजाची अतिरिक्त काळजी घ्या, त्यांना बाहेर सोडू नका, हे सांगायलाही अजय सर विसरले नाहीत. एअरपोर्टवरती नेहमीप्रमाणे चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आणि आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी अनूप आणि अजय सर एकाच नाण्याच्या जणू दोन बाजू असल्यासारखे, त्या विधात्याने जणू काही एकमेकांचा जन्मच एकमेकांसाठी या पृथ्वीवर घडवून आणला आहे. असंच एक आगळं वेगळं नातं. न बोलताच एकमेकांची मनस्पंदनं ओळखायची आणि त्यानुसार पावलं टाकत राहायचं, एकमेकांना जपत राहायचं. अहो, रक्ताच्या नात्यात सुद्धा इतकं समजून घेणारं नातं आजकाल नाही दिसत हो कुठे, नाही दिसत. त्याच्यामुळंच मला सुद्धा या अनूप आणि अजयच्या नात्याबद्दल थोडंसं अप्रूपच वाटतंय. मस्तपैकी प्लेनमध्ये दोघं बसलेत. तसं पाहिलं तर अनूपला किंवा अजय सरांना हा प्लेन जर्नी म्हणजे काही नवीन नव्हता. कारण अजय सरांनी सुद्धा एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम केलेलं आणि अनूप तर ऑफकोर्स ही इज ऑस्ट्रेलिया रिटर्न आणि पुन्हा तो जाणार आहे त्याच्या त्याच आवडत्या देशात ऑस्ट्रेलियामध्ये. भले त्याच्या सेक्टरमध्ये कितीही क्रायसिस येऊ दे, पण त्याचा इंटेलिजन्स त्या कंपनीला हवा आहे, हे त्या कंपनीने अनूपला जाणवून दिलेलं आहे आणि दे आर रेडी टू वेलकम हिम असं कळवलंही आहे. म्हणूनच हे मिशन लवकरात लवकर फत्ते करावं आणि मग आपल्याला जाण्यासाठी आपण तयारच आहोत, अशाच भावनेने अनूप अजय सरांच्या सोबत मुंबईला आला आहे. त्याचंही अर्थात एक काम आहे, त्याच कंपनीच्या संदर्भातलं काम, तेही तो करणार आहे. प्लेन आता टेक ऑफ करणार, प्रॉपर अनाऊन्समेंट झाली आणि त्यानंतर त्यांचा तो हवेतून प्रवास सुरू झाला दिल्ली टू मुंबई. तसा काही फार खूप तासांचा हा प्रवास नाही. नेहमीप्रमाणे एअर होस्टेसनी राऊंड मारली. दोघांनी कोल्ड कॉफी घेणं पसंत केलं. दोघांनी मस्तपैकी कॉफीचे घोट घेत घेत आणि मग अनूपच्या मनामध्ये अजय सरांना गुदगुल्या करत करत मुंबईपर्यंत पोहोचायचं हे त्यांनी ठरवलंच होतं. आणि मग त्यांनी सुरुवात केली. सर मग काय आप्पा, काय चेहऱ्यावरती भलतीच खुशी दिसते तुमच्या. काय हवेतनं उडतोय म्हणून खुशी आहे का मन तुमचं हवेत तरंगतंय म्हणून खुशी आहे? अजय सरांच्या एव्हाना अनूपचे चिमटे लक्षात येत होते. कारण हा काय आता थोड्या थोड्या दिवसांचा काही सहवास नव्हता. त्यातून हे ऋणानुबंध असे होते की जन्मोजन्मीचं नातं असावं. अनूपनी बोलायला सुरू केल्यानंतरच अजय सरांनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला होता की येस, आय एम रेडी टू प्ले युअर गुगली. तू जे काही गुगली टाकशील ते मी खेळायला सज्ज आहे. कम ऑन, तुला काय म्हणायचं आहे ते म्हणू शकतोस. असा जणू काही त्या नजरेने परवानगी दिली आणि अनूप सुरू झाला. अनूपचा हा पहिलाच गुगली. काही नाही रे, तो माझा लाडका आहे ना अनूप, त्याचं ऑस्ट्रेलियाला जायचं फिक्स होतं आहे आणि मग मुंबईतलं त्याचं काम सुरळीत व्हावं
सकारात्मक व्हावं म्हणून कदाचित माझा चेहरा थोडा खुलला असेल. म्हणजे अनूप बोलला, अजय सर, माझ्या गुगलीवरती तुम्ही तर हा सिक्सच मारला. म्हणजे स्वतःच्या भावस्पंदनांना योग्यरित्या बगल देत देत तुम्ही मला पुढं केलं. खरं चाललो आहे आपण सगळ्यात मोठं काम तुमचंच आहे. मिशन मानसी हे तुमच्यासाठी आहे. माझं ऑस्ट्रेलियाला जायचं तर जणू काही 90% फिक्स आहे. मुंबईतलं काम इट इज नथिंग बट जस्ट अ फॉर्मॅलिटी. ते तर होणारच आहे. असं म्हणून अनुपनी पुन्हा एकदा अजय सरांना गुगलीवरती बॅट धरण्यास उद्युक्त केलं. अजय सर तर ठरवूनच आले होते की चला स्टान्स घ्यायचा आहे आणि अनुपची गुगली फेस करत करत मुंबई गाठायची आहे. प्रवासामध्ये असेच अनेक चिमटे अनुपनी घेतले. मग काय अजय सर, समजा मानसी तुम्हाला तिथे भेटलीच नाही तर तुम्ही काय करा, असं म्हणून त्यांनी पार अगदी मनामध्ये बाण खुपसला. अजय सरांना हे समजे ना की नक्की आता या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. हां अनुप, तसं काही नाही. समजा नाही भेट झाली, शेवटी प्रारब्ध कोणाला काय चुकलं आहे का. पण एवढं मात्र नक्की खरं की तिची भेट नाही झाली तरी ती कुठं गेली, ती कुठे भेटू शकेल हे नक्की मी विचारेन. असाच रिकाम्या हाताने जाऊन रिकाम्या हाताने परत येणार नाही, असं म्हणून अजय सरांनी अनुपच्या हातावर एक टाळी दिली. अनुपचा सुद्धा हा इरादा खूप आवडला. म्हणजेच अजय सरांच्या मनाची जी काही त्यांनी एक जडणघडण पाहिली होती, त्यांच्या मनाचा कोपरा, तो एक हळवा कोपरा, तो एक सतत सुगंधित असलेला कोपरा, त्याविषयी अनुपला खूप मोठी उत्सुकता होती. आणि म्हणूनच तर तो त्यांच्यासोबत आला होता. इंडिया सोडायच्या आत, ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या आत त्याला याचा काहीतरी सोक्षमोक्ष लागलेला आणि अजय सरांच्या चेहऱ्यावर एक कायमचं टवटवीत हास्य पाहत त्याला ऑस्ट्रेलियाला जायला आवडणार होतं. आणि म्हणूनच त्याचे हे आटोकाट प्रयत्न की या दोन जीवांची भेट घडली पाहिजे, या दोन जीवांचं एकमेकांसाठीचं जे जगणं आहे ते त्यांना जमतं की नाही, आणि ते जमत नसेल तर ते जमवायचं कसं याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, अशा बुलंद इराद्यानेच अनुप आज मुंबईला निघाला होता. मस्त गप्पांचा फड जमला होता दोघांचा. अगदी आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात यावं इतकं. पाहणाऱ्याला वाटायचं की हे बापलेकच चाललेत कुठेतरी प्रवासाला. कारण त्यांच्या दोघांची एकमेकांशी बोलण्याची पद्धत, एकमेकांशी खूप प्रेमाने बोलण्याचा तो 1-2-2.5 तासाचा तो रिवाज बघून आजूबाजूचे प्रवासीसुद्धा हबकून गेले होते. विमान मुंबईला लँड झालं आणि मग अनुपनी उतरता उतरता अजय सरांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा एक शेवटचा चिमटा घेतला. क्या बात है, क्या बात है आपका, बस चेहरा खिल उठा है आपका. अभी तो दिल्ली बहुत दूर है, बम्बई में उतरे हैं, लेकिन मानसी जी का घर, वो मकान, वो गलियाँ, वो तो एयरपोर्ट से बहुत दूर है. और फिर सिर्फ मुंबई में कदम रखने के बाद चेहरा अगर इतना खिलता है तो मानसी मिलने के बाद आपके चेहरे पे क्या होगा, कितने गुलाब दिखेंगे मुझे. असं काहीसं बोलत बोलत ते त्या चेकआउट पॉईंटजवळ आले आणि आपल्या बॅगेची वाट पाहत राहिले. आणि तसं पाहिलं ना तर अजय सरांनासुद्धा आतून तसा थोडा आनंदच झाला होता. कारण गेल्या कित्येक वर्षात मानसीची काहीही खबरबात नाही, ना आवाज ऐकणं आहे, ना तिचा चेहरा पाहणं आहे. त्याच्यामुळं आजपर्यंत जे आयुष्य गेलं ते त्यांना पूर्णपणे वजा करायचं होतं. आणि त्याच्यापूर्वी जे आयुष्य होतं तेच आता मिळणाऱ्या क्षणांना जोडायचं होतं. आणि मग सध्या चालू असलेल्या आयुष्यात अजून काही रंग भरता येतील का. स्वतःसाठी तर कोणीही जगतं, पण दुसऱ्यांसाठी जगताना जो आनंद मिळतो तो अजय सरांना मिळवायचा होता. आणि तेही दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नाही, ज्याच्यासाठी जगायला मला आवडेल असं त्यांनी अनुपच्या सोबत गप्पा मारताना जे कबूल केलं होतं त्याच व्यक्तीच्या सोबत जगण्याचा आटोकाट प्रयत्न मी करेन असंही त्यांनी त्याला वचन पण दिलं होतं. या सगळ्या गोष्टी दोघांच्या एकमेकांच्या मनामध्ये
रुंजी घालू लागल्या. त्या वेळचे अजय सरांचे पाणावलेले डोळे, त्यावेळी अनुपनी काही चिमटे घेतल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेलं हास्य, अशा सगळ्या गोष्टी त्या आठवत आठवत एकमेकांशी थोडंफार काही बोलत त्यांनी शेवटी त्यांचे बॅगेज कलेक्ट केलं आणि एअरपोर्टच्या बाहेर आले. अनुपनी एका टॅक्सीला हात केला आणि मग मोबाईलमधून अजय सरांनी दिलेला मानसींचा ॲड्रेस त्यांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितला आणि टॅक्सी एअरपोर्टवरून सुसाट निघाली दादरकडे. पाहूयात मित्रांनो, दादरमध्ये पोचल्यानंतर दिलेल्या पत्त्यावरती मानसीची भेट अनुपची आणि अजय सरांशी होते की नाही, ती नक्की कोणत्या अवस्थेत आहे मानसी, सध्या तिचं नक्की काय सुरू आहे, पाहूयात. ही एक रमणीय भेट पुढच्या भागात. पाहत राहा, ऐकत राहा कवी ब्रविश्य. सर्व संपलं असं कधीच होत नसतं, असं कधीच होत नसतं.